आणि आता एक महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये सिटीलिंक बसचा संप सुरूच आहे। सलग तिसऱ्या दिवशी हा संप सुरू आहे। बस चालक पगारवाढीच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। आजही बैठक होऊन तोडगा निघालेला नाहीये। 3 दिवस बंदमुळे लाखोंचं नुकसान होतंय। संपामुळे मेस्मांतर्गत 15 चालकांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। संप प्रकरणी 47 चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। आपण पाहूयात। नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बस सेवेचा संपाचा आज तिसरा दिवस आहे। आपण बघू शकतो शहरातील या साधारण 250 सिटीलिंक बस सेवा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि हा संप तिसरा दिवस असताना देखील सुरू आहे। या संपामुळे नाशिकचे जे विद्यार्थी आहेत, कामगार वर्ग आहेत आणि इतर जे प्रवासी आहेत जिल्ह्यातील सिन्नर असो, त्र्यंबकेश्वर असो किंवा इगतपुरी या परिसरात देखील ह्या गाड्या जातात, परंतु या सर्वांना याचा फटका प्रवाशांना बसत आहेत। आणि याची मुख्य मागणी म्हणजे येथील जे चालक आहेत त्यांना पाहिजे त्या प्रमाणात वेतन मिळत नाही। आपल्याबरोबर काही चालक आहेत, काय सांगाल आपल्याला किती वेतन आहे? आता सध्याच्या स्थितीमध्ये आम्हाला 14,700 इतकं तुटपुंज पेमेंट देतात कॉन्ट्रॅक्टदार। त्यानंतर गव्हर्नमेंटच्या जर GR नुसार जर म्हणलं तर आज कमीत कमी वेतन आम्हाला 700 रुपये रोजाने 21,000 हे मिळणं आणि मिळालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही वारंवार यांना सांगून अर्ज करून यांना निवेदन देऊन यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे। यांचं फक्त खिसे भरू काम चाललं आहे आणि चालकांचं पिळवणूक करू राहिले गेली 3 वर्षे झाली। धन्यवाद। एक प्रश्न आहे की ह्या वाहतूक जे चालकांना आहे पाहिजे त्या प्रमाणात वेतन मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचा संसार चालत नाही। दुसरीकडे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। महापालिकेने लवकरच हा तोडगा काढावा, अन्यथा हा संप लवकर मिटणार नाही। किशोर बेलसरे, कॅमेरामन अमर सोळंकीसह NDTV नाशिक।